ब्रेकनंतर बातमी आहे ठाणे विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भातली। या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे रवींद्र फाटक विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे असा सामना रंगणार आहे। आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊया ठाण्याला। आमचा प्रतिनिधी ऋत्विक भालेकर आता आपल्याबरोबर आहे। ऋत्विक, मतदानाची प्रक्रिया कधी सुरू होतीये आणि आज दिवसभर नेमक्या काय काय घडामोडी घडू शकतात या सगळ्या संदर्भात? निश्चित प्राजक्ता, सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। रवींद्र फाटक विरुद्ध वसंत डावखरे अशी चुरस आपल्याला बघायला मिळणार आहे। आतापर्यंत डावखरेंसाठी नेहमीच ही निवडणूक केकवॉक राहिलेली आहे। मात्र गेल्या 6 वर्षात ठाणे आणि पालघर मतदारसंघात शिवसेना भाजपचं प्राबल्य वाढलं असल्या कारणाने शिवसेनेने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ती जिंकण्याचा निर्धार सुद्धा केलेला आहे। त्यासाठीच आता शिवसेनेने आपली सगळी शक्ती जी आहे पणाला लावलेली आहे। शिवसेना भाजप आणि रिपाई महायुतीचे जे सगळे नगरसेवक आहेत हे गेल्या 4 दिवसापासून मुंबई बाहेर होते। कालपासून ते मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आणि आता ते एका अज्ञात स्थळी त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। साधारण सकाळी 10 वाजता हे शिवसेना आणि भाजप रिपाईचे महायुतीचे जे नगरसेवक आहेत ते मतदानासाठी यायला सुरुवात होणार आहे। मात्र वसंत डावखरेंसाठी ही निवडणूक यंदा मोठी आव्हानात्मक ठरणार आहे। त्याबाबत आपले सहकारी वैभव परब आपल्याला सांगतील। वैभव, नेहमी केकवॉक राहिलेली आहे ही निवडणूक वसंत डावखरेंसाठी, मात्र यावेळेस त्यांना आव्हान आहे, कशा पद्धतीचे? नक्कीच ऋत्विक, ज्या पद्धतीने 18 वर्ष जर उपसभापती पद भूषवलेलं आहे त्याच्या मागची अनेक कारणं असली तरी मातोश्रीची असलेली त्यांचे हितसंबंध हे एक प्रमुख कारण होतं। त्याचबरोबर शिवसेना ठाण्यात त्यांचं जे एक प्राबल्य होतं, सर्वपक्षीय बलाबल त्यांचं सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। राजकारणाच्या पलीकडे जर जाऊन पाहिलं तर वसंत डावखरे हे सर्वांना मदत करणारी एक व्यक्ती म्हणून त्यांना पाहिलं जातं आणि त्यामुळे त्यांचा कुठेतरी फायदा आहे तो विधान परिषदेच्या निवडणुकीत ठरत होता। पण आता परिस्थिती वेगळी आहे। शिवसेना भाजप आणि रिपाईचं सध्याचं जे बल आहे ते वाढताना दिसतंय आणि त्यामुळेच आता शिवसेनेला ही प्रतिष्ठेची निवडणूक ठरलेली आहे। विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली आपण पाहिलं त्या संपूर्ण निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने सरशी ठेवली होती। कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं प्राबल्य आहे ते कमी झालेलं होतं। पण आता परिस्थिती वेगळी असल्यामुळे नक्कीच डावखरेंसमोर आव्हान आहे ते खूप खडतर असणार आहे। दुसरी गोष्ट एक आपल्याला इथे नमूद करावी लागेल ऋत्विक, आपण जर राज्यात पाहिलं युतीचं सरकार आहे शिवसेना आणि भाजपचं। शिवसेना आणि भाजपमध्ये काय नेहमी वाकयुद्ध सुरू असतं हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे। त्याचे पडसाद इकडे उमटण्याची शक्यता देखील आपल्याला इकडे नाकारता येत नाही आणि जर तसं झालं तर पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजपची छुपी युती खुल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल। पण दुसरीकडे आपण एक पाहिलं तर शिवसेनेचं जे संख्याबळ आहे, एकूण मतदार संख्या आहे ती 1060 आहे, पण शिवसेनेकडे आहे ते 511च्या दरम्यान साधारणतः संख्याबळ आहे आणि राष्ट्रवादीकडे आहे ते साधारणतः 400च्या आसपास आहे। एकूण विनिंग मार्जिन आहे तो 531चा आहे। त्यामुळे शिवसेना काटेकोरपणे आहे आपल्याला म्हणावं लागेल। अपक्ष कोणाला साथ देतात हे देखील आपल्याला म्हणावं लागेल। अपक्षांचं जर पारडं डावखरेंच्या पदरात पडलं तर डावखरे नेहमी उजवे ठरतील। आपल्याला डावखरे डावे नाही म्हणता येणार, उजवे ठरतील। पण दुसरीकडे जर समजा अपक्षांचं जे मत आहे ते जर फाटकांना पडलं तर रवींद्र फाटकांचं देखील विजयाचं दार उघडं होऊ शकतं ऋत्विक। तर आपण बघू शकतो ही मतांची गोळाबेरीज जी आहे ती पाहता हे 100 जे अपक्ष आणि इतर पक्षांचे जे मतदार असणार आहेत यांचं मतदान कोणाला होतं यावरती ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे। आणि आत्तापर्यंत डावखरे जे आहेत हे नेहमी चाणाक्ष नेते ठरलेले आहेत आणि शेवटच्या वेळेस ऐन वेळेस काहीतरी चमत्कार घडवताना आपल्याला नेहमी बघायला मिळालेला आहे। प्राजक्ता।